कैलास पर्वतावर. कुठं? कैलास पर्वतावर. भोलेनाथ बाबा आपल्या स्थानावर बसलेले आणि पार्वती आई समोर. आता पार्वती आई नेमकं त्याच दिवशी महाराज मनामध्ये भाव निर्माण झाला. म्हणले स्वामी बोला. म्हणले तुम्ही ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करता का नाही, म्हणले ज्या देवाचं चिंतन करता की नाही, मला ते तत्वज्ञान सांगा ना, माझी ऐकण्याची इच्छा आहे. पत्नी आहे महाराज. भोलेनाथ बाबाला विचारते माझी पार्वती आहे. म्हणले अगे असं सांगता येत नाही. म्हणले त्याला पहिले शिष्य व्हावं लागतं. पुरीची परंपरा होती एक गुरु एकच शिष्य. म्हणले मी तुमचे शिष्य होते ना, मला सांगा तत्वज्ञान. म्हणले मी सांगतो पण ऐक. सांगता सांगता तुला आळस आला नाही पाहिजे, तू झोपली नाही पाहिजे. म्हणले स्वामी मी बिलकुल झोपणार नाही, तुम्ही सांगा. पूर्वीच्या ह्याच्या माझ्या आजीमा आहेत ना, आजोबा आजी, हे लय भाग्यवान होते. कारण की यांच्या अंगावर नातू खेळायचे. सायंकाळ झाली बाबा की म्हातारीने काय करायचं माहिती आहे का, माय दोन्ही लेकायची लेकरं घ्यायची, म्हणजे आपले नातू घ्यायचे कडवर आणि बाहेर बास टाकायचे, बाजूवर बसवायचे. सायंकाळच्या वेळी सून घरात स्वयंपाक करायली, पोरग वावरातून यायचं राहिले म्हणून नातू सांभाळायचे. मग नुसते नातू सांभाळत होते का तुम्ही? मग नातायला गोष्टी सांगायच्या, हे की नाही? हां, गोष्टी बी एवढ्या गोड होत्या बाबा. हां पोरो तुम्हाला गोष्ट सांगते मी. हां सांगा जी माय. एक होता राजा. म्हणजे हो. त्याला होत्या दोन बायका. हो. एक होती आवडती आणि एक होती. तुम्ही सांगितल्या का या गोष्टी? लहानपणापासून बायकाच्या गोष्टी सांगितल्या म्हणून लेकरांनी शिक्षण सोडून दिले फक्त. बाबा बाबा मग गोष्ट सांगत असताना प्रामुख्याने काय करायला लागतं? होमकार द्यावा लागतो, आहे की नाही? होमकार जर दिला तर गोष्ट सांगणाऱ्याला आनंद वाटतो, आहे की नाही? समजा तुम्ही एखादी गोष्ट मला सांगायला लागली, महाराज ऐका ना, महाराज ऐका ना, होमकार दिला की माणसाला 10 हातीचं बळ येते पुन्हा सांगायला. आणि आपण एखाद्याला बोलावलं ते काहीच करण, हालेन आणि डुलन, माणसाला राहू द्या मी आता नंतर सांगेन. तसं भोलेनाथ बाबा कथा सांगायला लागलेत आणि पार्वती साहेब ऐकायला लागलेत. बाबा चिंतन सुरू आहे, पार्वती साहेब ऐकतात. आता भोलेनाथ बाबा सांगणं काय मायासारखं नव्हतं उघडे डोळे ठेवून. एकदा डोळे लावले की बोलणं सुरू झालं महाराज. पार्वती आई साहेबांनी डोळे लावले. जसे डोळे लावले मग ऐकता ऐकता कधी झोप लागली कळाली नाही. थोशी झोपी गेली. पण ज्या अंड्यामध्ये शुक होतं का, त्याचा प्रादुर्भाव झाला शुक महाराजांचा आणि त्याच्यामधून ते प्रगट झालं. आणि महाराज ती कथा श्रवण करत होते की नाही. मग आता मला तर पुढं कथा ऐकायची. मग शुक महाराज होंकार द्यायला लागले. संपूर्ण तत्वज्ञान ऐकलं. कोणाच्या मुखातून? भोलेनाथ बाबाच्या. कोणी? शुक महाराजाने. सांगत कोणाला होते? पार्वतीला. पण ऐकलं कोण? शुक महाराजाने. सगळी कथा झाली आणि भोलेनाथ बाबा डोळे उघडले. पाहतात पार्वती झोपलेली. मला कधीपासून झोपली? मला नमन झालं लगेच डोळा लागला. म्हणजे होमकार कोणतेच होतं. मग बघितलं तर ते पोपटाचं पिल्लू शुक. बाबा पूर्वी गुरु केल्याशिवाय ज्ञान भेटायचं नाही. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला झाले सहज स्थिती. तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. भोलेनाथ बाबाला राग आला. माझी परवानगी न घेता तू माझं तत्वज्ञान ऐकलं ना. एक गवताची काडी घेतली आणि अशी शुकाच्या पाठीमागं फिरकावली महाराज. ते शुक महाराज ते बारीक पिल्लू बाबा ते उडत उडत आलं पण साम्यप्राश आश्रमामध्ये. तो आश्रम होता माझ्या व्यास महर्षीचा, वेदव्यास. त्यांची पत्नी आहे वेटिका. नाव काय आहे? वेटिका. आळस आला म्हणून मग तोंड असं आ केलं, विस्तरलं गेलं. ते शुकाचं पिल्लू आलं तसंच तोंडात गेलं पोटामध्ये. अरे रे रे आपल्या पतिदेवाकडे गेली. स्वामी असं वाटतं की माझ्या पोटामध्ये काहीतरी. म्हणजे सांभाळ कर, सांभाळ कर. नक्कीच कोणता तरी महात्मा असेल, सांभाळ कर म्हणले. आईच्या गर्भामध्ये जाऊन लपले महाराज शुक महाराज. पण मग सामान्य होते का ते? आता
भोलनाथ बाबाच्या मुखातून तत्वज्ञान ऐकलेलं ते पिल्लू त्या आईच्या गर्भात गेल्यावर सामान्य बसन का? आईच्या गर्भातच समाधी लावली आणि तप करायला लागले महाराज. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ती वेटिका झोपली की आतून आवाज यायचा आणि व्यास महर्षी म्हणाले, स्वामी इकडे या ना, कान लावावर माझ्या पोटाला एकदा. हे कोण आहे म्हणले, आत भजन करायला लागलं. बघितलं महाराज तर व्यास महर्षी डोळ्यामध्ये पाणी यायचं. अगं ए भाग्यवान आहेस, तो कोणीतरी महात्मा आहे तुझ्या पोटामध्ये. 9 महिने 9 दिवस झाले की आपलं बाळ जन्मले. किती? 9 महिने 9 दिवस. अहो 9 महिने 9 दिवस झाले, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, तरी लेकरू बाहेर येईल. माय आवाज दिले, हे बाळा बाहेर ये ना. आतून आवाज यायचा, मा मला बाहेर बोलू नको. मी जर बाहेर आलो तर भगवान परमात्म्याची माया माझ्यावर कब्जा करेल आणि मला संसार करायला लावेल. मला संसार करायचा नाही मा, मला देवाची भक्ती करायची. वडिलांनी आवाज दिला, अरे शुका बाहेर ये ना. नाही बाबा मला बाहेर यायचं नाही. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, माय 12 वर्ष तप केलं आईच्या गर्भामध्ये. किती? 12 वर्ष. शेवटी भगवान परमात्मा आले आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, शुका माझी माया तुला काहीच करणार नाही, बाहेर ये. भगवान परमात्म्याचा शब्द ऐकला आणि शुक महाराज बाहेर आले. ब्राह्मणाची पोरी एक खेळाचे भ्याला. ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. 9 महिने 9 दिवस जर एखाद्या माझ्या माता माऊलीच्या पोटामध्ये जर बाळ असलं, ती जर डिलिव्हरी करण्यासाठी जर दवाखान्यामध्ये गेली मा, आणि डिलिव्हरी करता करता जर डॉक्टरने सांगितलं नाही नाही नॉर्मल होत नाही, हिचं पोट कापावं लागतं, म्हणजे शिजर करावं लागतं. काय करावं लागतं? शिजर. माय म्हणत नाही की माझं पोट कापू नका, म्हणते का? म्हणत नाही. डॉक्टर साहेब तुम्ही जे माणसाल ते फक्त माझं बाळ सुखरूप झालं पाहिजे. मा ईदभर पोट कापलं जातं आणि ते बाळ बाहेर काढलं जातं. बाबा 4-5 तास माय बेसूद असते बाळाला जन्म देऊन. किती? 5 तास. 5 तासाच्या नंतर शुद्धीवर जर आली माय पाहत नाही माझं पोट किती कापलंय. मग पहिले काय विचारते? माझं बाळ दाखवा ना मला, माझं बाळ दाखवा. ईदभर पोट कापलंय ते पाहत नाही, पण बाळ कसे पाहते आणि बाळाला जवळ घेते, महाराज लाड घालते. याला माय म्हणतात. सामान्य माय जर 9 महिने 9 दिवसाच्या नंतर बाळ जन्माला आले एवढं प्रेम करत असतील, ज्या मायेनं 12 वर्ष ज्या महात्म्याला पोटामध्ये ठेवलं आणि त्या महात्म्याला पाण्यासाठी किती उठखल असन त्या माता माऊलीची. पण लेकरू बाबा जन्माला आलं तसंच वनात पळायला लागलं. मायने आवाज दिला, ए शुका, ए शुका, अरे बघ ना माझ्याकडे एकदा. अरे मी तुझी माय आहे, जिनं तुझं गर्भामध्ये रक्षण केलं. व्यास महर्षी आवाजात, पुत्रे इति तन्मय तया तर हो बिनेदुस. हे शुका थांब ना. कलून सुद्धा पाहिलं नाही मायबापाकडं, कलून सुद्धा पाहिलं नाही. याला म्हणतात महाराज वैराग्य. कलून सुद्धा पाहिलं नाही. असे शुक महाराज आहेत माझे. म्हणून त्या शुक महाराजांचं वर्णन आलेलं आहे भागवतामध्ये. किती गोड कथा आहे. शुक महाराज की जय. ते शुक महाराज भागवताचे आचार्य आहेत महाराज. तेच भागवत शुक महाराजांनी राजा परीक्षितीला सांगितलंय. मग गोड कथा आहे त्या. शुक महाराज काही सामान्य नाही. नंतर जसं आपण या पवित्र भूमीमध्ये तीर्थक्षेत्रामध्ये श्री संत आश्रूबाबा यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या कुशीमधून जशी आपण कथा ऐकत आहोत, तशी सुंदर भूमी सांगितलेली आहे महाराज. एक निमिष्यारण्य नाव काय? निमिष्यारण्य. एवढी गोड भूमी आहे. नेमिसे सुतमासेन मभिवाद्य महापतीम कथामृत रसा स्वाद कुशलो श्रवणको प्रवीण. जसे तुम्ही कथा श्रवण करण्यासाठी कुशल आहात की महाराज पुढची कथा काय सांगतात, पुढचा शब्द काय सांगतात,
हे ऐकण्यासाठी तुमच्या अंतःकरणामध्ये उत्कंठा आहे। तसे 88,000 ऋषी मुनी आहेत। किती? 88,000। बरं, सगळ्याचा संसार झालेला आहे बरं का, संन्यासी कोणी नाही। चौथीच्या ठाई काहीच करणे नाही। माणसाच्या जीवनाचे 4 टप्पे असतात। किती? 4 टप्पे, जन्मल्यापासून 4 टप्पे। आणि ज्याला या 4 टप्प्याचं महत्त्व कळतं का नाही, तो माणूस कधीच रडत नाही, कधीच खेद करत नाही, फक्त टप्पा कळाला पाहिजे। बाळपण, आता हे लहान लेकरू आहे माझ्या माईच्या समोर, किती गोंडस आहे महाराज, काही नाही, आपल्या मस्तीमध्ये महाराज आनंद लुटायचा, बसायचं, माय आपल्याकडे पाहायला नाही की पुन्हा रडायचं, पुन्हा माईन घेतलं की माईकडे पाहूनच हसायचं, निरागस महाराज बाळपण। नंतर येतं पुढचा टप्पा तारुण्य। बाळपण खेळण्या कुदण्यात गेलं तरी चालतं बाबा, पण बाळपण घालवत असताना माई आणि बापाने थोडं बाळपणाकडे लक्ष दिलं पाहिजे लेकराकडे। का? जेवढ्या कवळी काडी लवकर वागते ना मा, तेवढा मोठा फोक वागत नाही, आहे का नाही बाबा? पण लहान वयामध्ये जेवढे चांगले संस्कार देतात ना, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना बाळकडू जर पाजला असेल महाराज, स्वराज जने राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी, म्हणून महाराज हिंदवी स्वराज्य निर्माण झालं। आईच्या अंतःकरणातलं स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी। का? बाळपणापासून बाळकडू पाजलं म्हणून बाळपण त्यांना समजवण्यामध्ये, त्यांना खेळण्यामध्ये आणि त्यांना थोडे थोडे संस्कार देण्यामध्ये गेलं पाहिजे। तारुण्य पण 25 वर्षापर्यंत, 12-10 वर्षापर्यंत बाळपण, आणि 10 वर्षापासून बाबा, 11व्या वर्षापासून बाबा सुरू होतं तारुण्य पण, आहे की नाही? तर 25 वर्षापर्यंत हे जे 15 वर्ष इतके जीवनामधले एवढे सुंदर आहेत। या 15 वर्षामध्ये लेकराला जे व्हायचं ते होता येते। ज्याचं तारुण्य पण मस्तीमध्ये जातं का नाही, इकडे तिकडे फिरण्यात जातं का नाही, आयुष्य बर्बाद, वेळ बर्बाद करतो का नाही, त्याचं म्हातार पण दुःखात जातं। पण ज्याचं तारुण्य पण 25 वर्षापर्यंत त्याचा वनवास होतो का नाही, शिक्षणामध्ये असू द्या, कशामध्ये असू द्या, व्यवहारामध्ये असू द्या, कोणत्याही फील्डमध्ये असू द्या, पण जो 25 वर्षापर्यंत कष्ट करतो आणि जे पाहिजे ते प्राप्त करतो का नाही, त्याचं म्हातारपण सुखात जातं। सुरुवातीला माणसाचा वनवास झाला तरी चालतो, सुरुवातीला नाही खायला भेटलं तरी चालतं, पण आपण पाहतो सुरुवातीला काही काही माणसं अशी राहिले महाराज की सोन्याचे टाटण, चांदीच्या वाट्याना, हा हा हा, पण म्हातारपण पाहिलं तर फुटकं टाटण, फुटका तांब्या, हे काय फायदा नाही। म्हणून सुरुवातीचा काळ माणसाचा वनवासामध्ये गेला तरी चालतो, पण म्हातारपणाचा काळ माणसाचा महाराज गोड झाला पाहिजे। शेवट तो भला माझा बहु गोड झाला। कोणाचा होतो? ज्याने जीवनभर दारू पिली त्याचा, नाही का? या गटारात लोळ, त्या गटारात लोळ, डुकराच्या पलीकडे झाली माणसं। डुकरं तरी ब्रँडेड झाली महाराज आता, डुकरं लोळताना दिसत नाहीत माहिती मला, खुंदड्या मारताना दिसत, पण लोक असं गावातलं एक गटार नाही, एक नाली नाही की त्यामध्ये माणूस लोळला नाही, नागिनच खेळायला देतात। काय चाललंय? जेवढे माणसं बिघडले ना तेवढे प्राणी बिघडले नाही। अरे तुम्ही पहा, आज माणसाला भीती प्राण्यापासून आहे का माणसापासून? चहा ना बरे एकदा, कोणापासून भीती आहे? माणसापासून का प्राण्यापासून? माणसापासून भीती आहे, प्राण्यापासून नाही। साप निघला तर माणूस भेट नाही, बिबट्या दिसला तर माणूस भेट नाही, एवढा माणसाला भीतो। आला का तेव्हा इकडून वय मारतोच तुला, नाही तर तेव्हा एवढं तर माणूस माणसाला भ्याला महाराज। म्हणून जीवनाचे टप्पे 4। एक बाबा, पहिला ब्रह्मचर्य, दुसरं गृहस्थ, तिसरं वानप्रस्थ आणि चौथं संन्यास। काय? ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास। ब्रह्मचर्य म्हणजे ऐका, ज्या लेकराला, ज्या माझ्या बहिणी आहेत, जे माझे भाऊ आहेत, त्याने आपलं ब्रह्मचर्य पालन करायचं 25 वर्षापर्यंत। काय फायदा?
म्हणजे जेवढी कामं केलीत ना, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली महाराज 16व्या वर्षी, माझ्या ज्ञानोबाऱ्या ज्ञानेश्वरी लिहिली महाराज 16व्या वर्षी. ब्रह्मचर्य पालन करून, म्हणून त्यांची आज जगामध्ये ख्याती आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ आश्रम. संसार करायचा नाही का? करायचा, पण याची टोपी त्याच्या डोक्यात आणि त्याची टोपी याच्या डोक्यात घालून नाही. ज्यानं 2 नंबरचे पैसे कमवले माय, त्याच्या अवलादी बरोबर निघल्या नाही. बाप सुपारीच्या खांडाचं व्यसन करत नाही, पण पोरगात 2-4 क्वाटरी पचवल्याशिवाय राहत नाही. दररोज धरून आणा लागतो. पोरा ऐक ना, मी गायला ऐकू, मी गायला ऐकू, ऐकू नको. मग जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. जो माणूस कष्टातून विश्व निर्माण करतो ना, त्याला कोणी हरू शकत नाही. जो माणूस बैमानी करून महाराज कोट्याधीश इस्टेट कमवतो का नाही, त्याच्या घरामधला रोग आणि अडचणी संपत नाही. मी बोलत नाही, ग्रंथामध्ये दिलेलं आहे. म्हणून संसार करायचा, पण नीटनेटका करायचा, चांगला करायचा. मला वाटते बाबा प्रत्येकाच्या घरामध्ये 10 कोटी रुपये असावं. कोटी, 10 कोटी. ह्या माझ्या माया बसलेत का नाही, ह्या घराच्या बाहेर निघल्या ना, यायच्या गळ्यामध्ये 2-2 किलोचे हार असले पाहिजेत. चप्पल हार, बूट हार, सँडल हार, शॉर्ट गंठन, मिनी गंठन, यगदानी, पुतळ्या, डोरलं, किती 2-2 किलो असा गळा वाकला पाहिजे. पण तरी म्हणले पाहिजे नाही माय. आणि ते पायामध्ये काय असते माहिती? चांदीचं गुंडवाळे, चांगले 10 किलोचे पाय. एकदा पाय मागं टाकला की दुसऱ्याला म्हणायचं उचलून ठेव, एवढं वचन. पण धन बी असलं पाहिजे, पण कोणतं? जोडून या धन उत्तम व्यवहार. पोरायला साधा मोबाईल घेऊनच द्यायचा नाही, ॲपलचा घेऊन द्यायचा 5 लाख 10 लाखाचा. आहे की नाही? पण वाजणार चांगलं. संसार करायचा, थाटामाटात करायचा. साधू संत सांगतात बाबा संसार बी करायचा. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. नाथ बाबाचा संसार का कमी श्रीमंत होता का? म्हणून तो त्यांना 3 पदव्या दिलेल्या बाबा. कोण? श्रीमंत, संत आणि पुन्हा शांत. आपल्यात जरा व्याख्या होतात माहिती. जो श्रीमंत तो कधी शांत नाही, अशांत. म्हणून व्याख्या होतात. म्हणून ग्रस्त आश्रम तेवढंच. आणि 50 वर्ष झाले म्हणजे किती? 25व्या वर्षी लग्न करायचं. 25व्या वर्षी लग्न केलं की 25 वर्षापासून तर 50 वर्षापर्यंत संसार करायचा. म्हणजे 25 वर्ष काय करायचा? संसार करायचा. 25 वर्ष संसार झाला. 50व्या वर्षामध्ये आपण गेलो आणि 50चा आकडा संपला की पुढचा आकडा कोणता आहे? किती आहे? एका वन बा बा वन. चल होय वडात 51 बा वन. आकडा सुद्धा सांगतोय. आता बस झाला संसार चालू वनामध्ये. म्हणजे वानप्रस्थ आश्रम साजरा करायचा, जायचं. हे जेवढं आपण करतो की नाही. म्हणून जे 88,000 ऋषीमुनी आहेत की नाही, संसार चांगला केला, मुलं बाळ आहेत, नातू आहेत, पत्रुंड आहेत महाराज. पण आता संसारावर लक्ष नाही. देवा उरलेलं आयुष्य आमचं तुमच्या भाषणामध्ये घालवायचं. आता जोपर्यंत काळ आमच्या जवळ येत नाही ना, तोपर्यंत तुमचं भजन करायचं, अखंड चिंतन करायचं, अखंड. म्हणून ते ऋषीमुनी 88,000 ऋषीमुनी आहे. शौनक ऋषी नेहमी शाराण्यामध्ये बसलेले आहेत. एखाद्याने एक कथा सांगितली की दुसऱ्यानं महाराज उठायचं. पण अशा संत मंडळीमध्ये एक युवा संत आले. त्यांचं नाव आहे सुत महाराज की जय. सुत महाराज आलेत. किती गोड दिसायला. पण यांच्यापेक्षा लहान आहेत. यांचं वय कोणाचं 2000, कोणाचं 1000. महाराज म्हणले महाराज असं कसं? पूर्वी वय मर्यादा जास्ती होती माय. द्वापार युगामध्ये 1000 वर्षाचं आयुष्य होतं. किती वर्षाचं? बोला तर खरी. मी बोललो की आता 1000 वर्ष. किती? 1000 वर्ष. माय कलियुगामध्ये 1000वरचा 1 झिरो गेला. आता किती राहिलं?
किती राहिलं म्हणा? 100 राहिलं. आता फक्त एखादा शून्य काढावं नाही, नाहीतर जन्माला येऊनच काही फायदा नाही. मग 88 ऋषी मुनी आहेत महाराज. सगळेच वय मर्यादा मोठी आहे, पण जे साधू संत आलेत का नाही, महात्मे आलेत का नाही, त्यांचं वर्ष 17 वर्षाचं आहे. सूत महाराज, त्यांचं एक नाव आहे रोमहर्ष. रोमहर्षण का? किती बोलायला लागले की श्रोते मंडळीचे रोम उभे राहतात, म्हणजे केस उभे राहतात ऐकून, आहे का नाही? मग्न होतात ऐकण्यामध्ये. आगतम आगतम स्वागतम, आइए पधारिए, हमारे आश्रम में आपका स्वागत है. फार सुंदर स्वागत करतात, पूजा करतात महाराज. पाद्य पूजा श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. पूजा केली, उंच आसनावर बसवतात आणि सुंदर प्रार्थना करतात महाराज. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुदेवाची पूजा केली पाहिजे, गुरुदेवाची भक्ती केली पाहिजे, आठवण केली पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. बसलेत महाराज. सूत महाराज म्हणतात, अहो मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे, मानाने लहान आहे, मग माझी पूजा का? त्यावेळेस जे महात्मे आहेत का नाही, शौनक ऋषी महात्मे सांगतात, महाराज आम्ही त्याला मोठं म्हणत नाही जो धनाने मोठा आहे, आम्ही त्याला सुद्धा मोठं म्हणत नाही जो वयाने मोठा आहे, आम्ही त्याला सुद्धा मोठं म्हणत नाही जो मानाने मोठा आहे, पण आम्ही त्याला मोठं म्हणतो की जो ज्ञानाने मोठा आहे. मोठा माणूस कोण? धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्धा असतात हे वचन. कोणी धनाने मोठा असेल पण तो खरा मोठा नाही, कोणी मानाने मोठा असेल तो बी खरा मोठा नाही. मोठा कोण? जो ज्ञानाने मोठा आहे तो मोठा. माय घरामध्ये 75 वर्षाचं म्हातारं आहे. किती? 75 वर्षाचं म्हातारं आहे, पण गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही. पण 5 वर्षाचं लेकरू आहे, पण गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. मग मोठं कोण? कोण मोठं? म्हातारं आहे का नाही? 75 वर्ष मातीत घातले, आंबट चिंबट खाऊ 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 दात पडले, तरी पोरामध्ये रसा अन्न पितो मी. आणि म्हातारं मेल्यावर मग आम्हाला म्हणतात, महाराज म्हातारं मेलं. म्हटलं मरू दे मग, ते काय सप्ताह करून मेलं? गावातला एक बोकड्या मोठा हो द्यायला नाही. दुसऱ्याची कोंबडी आपल्या दारात आली तर हाणली दगडानं आणि म्हणले बोक्या नेली, हो बोक्या घरात. आणि असं म्हातारं मेले की आमच्या घरात, महाराज म्हातारं मेलं, तुळशीचे पानं द्या तुमच्या दारात अंगणात कवळी कवळी लस तुळशी. म्हणलं बिलकुल आपल्या तुळशीचं पान तोडायचं नाही. कोंबडीचे पखण्या तिच्या तोंडात घाला. ज्याला एकादश कळाली नाही, ज्याला गुरुवार कळाला नाही, सोमवार कळाला नाही, अशा लोकांच्या तोंडात तुळशीचे पान टाकायचे का? बेसरमीचे फुलं नाही. माझ्या बोलण्याचं जर बरं वाटत नसेल तुम्हाला आणि जर राग येत असेल तर माळी घाला. मेल्यावर तुळस टाकतात की नाही तोंडात? मग मरण्याच्या अगोदर घाला ना. म्हणून आता 7 दिवस आहेत आपल्याकडं, ज्याच्या ज्याच्या गळ्यात माळी नाही त्याने माळी टाकायच्या. नाहीतर मला जर कळालं बिगरवाले माळीवालं मेलं आणि मी जर तिथं जर असलो, मी तोंडात तुळशीचे पान टाकू देणार नाही. मी स्वतःच्या हाताने बेसरमीचे पान आणणार. का सांगतो मा? कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. घाला ना कंठामध्ये तुळस. 108 महिन्याची तुळशीची माळ घातली ना मग गळ्यामध्ये, तर दररोज 108 तीर्थाचं आपल्याला स्नान घडतं. स्नान घडतं. तुमच्या इकडे माणसं मरतात का? आणि तुला आमचा एक काय नाही मरतात का? मग माणसं मेल्याच्या नंतर त्याच्या हातातल्या अंगठ्या तशाच ठेवतात का काढून घेतात? तुमच्या इकडे कसं आहे? काढून घेतात. सोन्याच्या चैनी, हातातलं ब्रेसलेट काढून घेतात, आहे की नाही? मग सगळं काढून घेतात. भीक बाळी ती बी काढून घेतात. या तर तुम्ही तर रडायलेच एक्सपर्ट. काढता काढता फक्त भीक बाळी राहा एखाद्याची. आम्हा थोडे पार्या पापो भीक बाळी जाती काढू आता. 20-25 हजाराला आहे दान का आता? मग काय करते माहिती आहे का?
रडती पण रडण्यातून सांगते, पानं त्याचे पाय किती सुंदर दिसतात, पानं त्यो कमराचा कडदोडा, पान त्याचा गळा कसा दिसायला लागलाय, पानं कानातली बाळी कशी डुलू डुलू हालाय. लोक बघतात बाळी काढ, पटकन बाळी काढ, हिला दुसरं काय नाही पाहिजे, बाळी पाहिजे. बांधुनिया देती यमाचे हाती, 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 बांधुनिया देती यमाचे हाती. भूषण घेती काढुनिया, भूषण घेती काढुनिया, बांधुनिया देती यमाचे हाती, बांधुनिया देती यमाचे हाती, बांधुनिया देती यमाचे हाती, बांधुनिया देती यमाचे हाती. जय श्री राम, जय हो. श्री राधे, जय हो. हरि बोल. श्री राधे. हो किती सुंदर आहे. बांधुनिया देती यमाची हाती, भूषणे घेती काढुनिया. यमाला म्हणतात घेऊन जा, आता आमच्या काय कामाचं राहिलं नाही, घेऊन जा. पण घेऊन जाता जाता भूषण वरपडून घेतात महाराज. एखादा माणूस जर महाराज एक्सपायर जर झाला ना बाबा, आणि त्याच्या हातातून जर अंगठीने गणम आहे तर बोट मोडून घेतात, नंतर टाकू एखादं बोट. मग भूषणे घेते काढून या. का सांगतो मी, माणूस वयाने मोठा आहे म्हणजे वयाने मोठा नाही बाबा, जो माणूस ज्ञानाने मोठा आहे तो माणूस मोठा आहे. म्हणून माणसानं जर काय जर प्रकल्प करायचा असेल तर ज्ञान प्रकल्प करा, ज्ञान वाढवा. पण कोणतंही ज्ञान वाढवू नका. लोक कोणतंही ज्ञान वाढवतात. आमच्या गावात एक म्हातारा आहे बाबा, इच्छू डसला आणि त्याला जर माहीत झालं की तो इच्छाचं नाही का पुन्हा वेदना म्हणून काय करतं, ते उलटा मंत्र जपते त्याच्या वेदना वाढवायसाठी, चढवते. त्याला माहीत झाला म्हणून लोक त्याला माहीत करत नाहीत, पण त्याला माहीत होतच बाबा. आणि एक माणूस आहे आमच्या गावात, तो इंच उतरवतोय. त्याच्याकडे गेलो, म्हणलं बाबा मला इंच उतरवायचं औषध द्या ना. मला सांगा ना. हां तू सांगा तर माझ्याकडं कोणी येईन मग. अरे मेलं ते आता. पण ते काय बोलत होत मी व्हिडिओ काढून घेतला, ते मंत्र पाठ केला. पण माहिती मंत्र चुकीचा झाला, तिचा झाला चढवायचा. म्हणून माझ्याकडे चढवायचा मंत्र आहे. कोणाला जर डसला तर माझ्या देखत म्हणू नका मला इंचू डसले म्हणून. 6 महिन्याचा का असू द्या तरी मला चढवता येतोय. कयाचं चढवणं कयाचं उतरवणं.
माणसाकडे ज्ञान असावं पण दुसऱ्याच्या उद्धाराचा असावं, दुसऱ्याच्या कामी पडलेलं ज्ञान असावं. म्हणून ज्ञानाने जो मोठा आहे तो मोठा आहे. सुंदर पूजा केली, पाद्य पूजा केल्याच्या नंतर आपल्या मनातले भाव मांडायला लागले. शौनक ऋषी म्हणतात, महाराज आमच्या मनामध्ये एक इच्छा आहे, तुम्ही आम्हाला अशी कथा सांगा, अशी कथा सांगा की जेणेकरून कथा आम्ही श्रवण करून दुःख या समाजाचं दूर झालं पाहिजे, जगाचं दूर झालं पाहिजे. साधू संत त्याला म्हणतात ना, मा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. साधू संत त्याला म्हणतात, स्वतःला किती त्रास झाला तरी चालतो पण जगाच्या तोंडावर हसू आणणं हे साधू संतांचं काम आहे. माझे श्री संत आश्रू बाबा त्या काळामध्ये फिरत होते, काही लोकांनी भाकरी दिल्या नाही पण कधी महाराज त्यांना काही म्हणलं नाही, टोकडा सुद्धा. पण जाऊ दे बा, तुझं कल्याण असं. ज्याने नाही दिलं त्याचं कल्याण, ज्याने दिलं त्याचं कल्याण. पण कधी अपशब्द तोंडातून काढला नाही, याला साधू म्हणतात. साधूचं जीवनच तसं असतं. संत हृदय नवनीत समान, संतांचं हृदय लोण्यासारखं असतं. लोणी किती मऊ असतं तसं संतांचं हृदय असतं. हृदय सभाय नवनीत जैसे सज्जनाचे चित्त. म्हणून आम्हाला एखादी अशी कथा सांगा की कथा आम्ही श्रवण करू आणि दुःख या समाजाचं दूर झाला पाहिजे. का आता घोर कलियुग आलं म्हणलं. ऐका कलीचे महिमा, असत्यासी हृदले जन, पापा देती अनुमोदन करते हेळन संतांचे. ऐका कलीचे महिमान, असत्यास हृदले जन. या कलियुगाकडे जर आपण पाहिलं की नाही, आता यांचा व्यवहार, यांचा आचार जर बघितला की नाही, कलियुगाचाच विपरीत झाला म्हणा. असत्यास हृदले जन. जेवढं असत वागतो का नाही, जेवढं वाईट कर्म करतील लोक तेवढं त्याच्या पाठीमागं आहे. जो चांगलं काम करेल त्याच्या पाठीमागं कोण नाही. पापा देती अनुमोदन. एखादा भक्ती करू करू मेला पण त्याच्या पाठीमागं कोणी गेलं नाही. पापा देती अनुमोदन. कोणी पापाचरण करत असलं ना, आम्ही ऐकत ना, तुम्ही करा तर सुरू, फक्त तुमची कोण बंद करते गावामध्ये मग आम्ही पाहतो. काय दूध इकणं, दारू बंद करायला फक्त माता मावल्या पुढं होतात म्हणून गावातली दारू बंद होती का नाही? हा, आणि जे दारू ऐकते त्याला सपोर्ट करणारे कुठं कोण असतात? सगळ्या गावामध्ये तू चालू ठेव फक्त, आम्हाला काय हिरडवलं जायचं काय मग? हा पापा देती अनुमोदन, करती हेळन संतांची. संतांची अवहेलना करतात. म्हणून ऐका कलीचे महिमान. कलियुगात महाराज, कलियुगामुळे झाले सत्याचे वाटोळे. आई रे बेईमान दुनिया, आई रे माँ बाप को कोई ना माने, औरत को बहुमान, साधु संत को कोई ना माने, हिजड़ों को बहुमान. हे जर परिणाम करायचे असेल तर कलियुगाचेच म्हणते, कलीचे. तरुणी प्रभुता गेहे शाल को बुद्धदायका, कन्या विकीर्ण लोभा दंपतीनांच कलकनम. आज जो जेवढा खोटं बोलन का नाही तो तेवढा मोठा, कोण खरं बोलणारा नाही. आता हरिश्चंद्र कोणाला वाटत नाही, नाही नाही, आता हरिश्चंद्र कोणाला वाटत नाही. स्वप्नामधलं राज्य खऱ्यात उतरून दिलं, आता हरिश्चंद्र कोणी नाही राहिला. जेवढा खोटं बोलन तो तेवढा मोठा, जेवढी बेईमानी करन तो तेवढा श्रेष्ठ म्हणतात, मोठा म्हणतात. आज माणसाच्या शब्दाला किंमत नाही. पूर्वीचे लोक होते महाराज, स्वाभिमान अभिमान गहाण ठेवत नव्हते, स्वाभिमानी लोक होते. ए पोरा, कोणी फाटकं म्हणलं तरी चालतंय पण कोणी टुटकं म्हणू नये. स्वाभिमानी लोक होते. उपाशी राहायचे,
पण लुडबुड करायची नाही. स्वाभिमान कायम होता. आता स्वाभिमान कळत नाही. लाचार झालोत महाराज आपण. संपत्ती पायी, माना पायी काही राहिली नाही प्रतिष्ठा आपली. पण आता हे ज्यावेळेस सांगायला लागलेत, बरं जे आता घरामध्ये आई वडिलाचा मान राहिला नाही, मोठ्या माणसाचा मान एका घरामध्ये बाबा. लेकरं जर मायबापाला बोलायला लागले तर असं वाटतं एखाद्या महिंद्राला बोलायला आहेत काय, एखाद्या मोलकरीला बोलायला आहेत काय. घरामध्ये काम करणारे, ए चला व घरात, तुमच्या शब्दाची आमच्या घरामध्ये किंमत नाही, तुम्ही बोलायचं नाही माझं. तुमचं झालं ना बस. मायबापाला बोलणं. बरं जाऊ द्या, मायबापाला बोलतात, दोघा नवरा बायको ते व्यवस्थित राहायला पाहिजेत. त्याचे सुद्धा भांडणं. तरुणी प्रभुता आगे हे शालको बुद्धिदायक. दोघा नवरा बायकोत भांडणं, बाप लेकात भांडणं, सासू सुरत भांडणं. मग कलह सुरू झाला. आणि हा कलह साधू संताला सहन होत नाही. म्हणले असे जर संसारामध्ये कोतून राहिले, भांडणं जर करत राहिले, त्यांना देव कधी आठवण. म्हणून अशी एखादी कथा सांगा की कथा आम्ही श्रवण करू आणि दुःख या जगाचं, या समाजाचं दूर झालं पाहिजे. मग अशी कथा कोणती? तर महाराज माझे सूत महाराज सांगतात, हो म्हणून अशीच एक कथा आहे, तिचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण. पूर्वी हीच कथा नारदजीने सनकादिकाकडून श्रवण केले. म्हणले शौनक ऋषी म्हणतात, नारदजी तर एका ठिकाणी बसत नाही तर सनकादिक संत तर कुठं फिरत नाही. मग यांच्या दोघांची गाठ नेमकी पडली कुठं? त्यावेळेस माझे सूत महाराज सांगतात की भगवान परमात्म्याच्या या चराचरामध्ये, सृष्टीमध्ये भ्रमण करायचं, तीर्थयात्रा करायची. म्हणून माझे नारदजी सगळीकडे फिरायला लागले. महाराज, अहम तू पृथ्वी यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करम च प्रयागम च काशीम गोदावरीम तथा. जसं आता प्रयागराजला महाराज मोठा कुंभमेळा सुरू आहे का नाही? आपली ही जी पर्वणी आहे का नाही माय, खरंच सांगू, ज्याला कुंभमेळ्याला जाता आलं नाही ना, आणि त्याला जर कुंभमेळ्याचं जर दर्शन घ्यायचं असेल तर श्री संत अश्रूबाबा महाराजांच्या दरबारामध्ये या. हाच कुंभमेळा आपल्यासाठी आहे. याच्यासारखी दुसरी पर्वणी नाही आता. इथं येऊन फक्त बसा, बाबाच्या समाधीत दर्शन घ्या, कुंभमेळ्याची अनुभूती येईल तुम्हाला. आपलं इतक्या लांब जाणं होत नाही आता, हे की नाही? पण हाच कुंभमेळा आपल्यासाठी पर्वणी आहे महाराज. तिकडे शाही स्नान सुरू आहे महाराज, आणि इकडं सुद्धा महाराज आपण जरीमा, तिथं जी गंगा आहे का नाही, तिथं गंगा द्रव्य रूपाने, पाण्या रूपाने, आणि इथलची गंगा ही ज्ञान रूपाने आहे. म्हणून तिथं सुद्धा स्नान करतात ते, पण शरीराचं स्नान. इथं काही क्वाचिक मानसिक स्नान या कुंभमेळ्यामध्ये. म्हणून तो कुंभमेळा आणि आपल्या हा बाबाच्या दरबारामधला कुंभमेळा. म्हणून माझे नारदजी महाराज तीर्थयात्रा करायला चाललेत, आणि तीर्थयात्रा करत जात असताना महाराज अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलेत, पण मनाला पाहिजे तसं समाधान लाभत नाही. पवित्र ठिकाणी महाराज आपलं तीर्थक्षेत्र जाफराबाद. इथं आज बी माझे जेवढे काही भाविक भक्त असतील महाराज बाबाच्या दर्शनासाठी येतात मा, आहे का नाही? पावित्र्य टिकून आहे आपल्या संस्थांचं, टिकून आहे. पण काही काही ठिकाणी गेलात ना मा तुम्ही, तर उभा राहा वाटत नाही. असं वाटतंय की बस हे पिकनिक करण्याचं साधन झालंय आता. पूर्वी पंढरपूरला जायचो आपण, चंद्रभागेमध्ये आंघोळ करायचो, आहे की नाही मा? किती आवडीनं चंद्रभागेतलं पाणी प्यायचो आपण. आता प्या वाटतं का? तुम्हाला विचारोय मी बसलेलं, प्या वाटतं का पाणी? प्या वाटतं का? नाही प्या वाटत, आहे का नाही? का? मलिन करून टाकले आपण चंद्रभागा माता, मलिन करून टाकली. कोण केली मलिन? गावाकडे म्हातारं मेलं की त्याची राख कुठं? चंद्रभागेत. ज्यानं कधी एकादशी धरली नाही, बरं राख नेऊन टाका, त्याचे कपडे काही नेऊन टाकायची गरज आहे? कपड्याचं गातोड घेतलं ते बी चंद्रभागेत. फोटो फुटलेले फोटो घेतले की कुठं फेकले? चंद्रभागेत. हा, सगळी चंद्रभागा मलिन करून टाकली. कोण? मी ऐकल्या ना. ह्याच्यात तुमचं बी सहभाग असेल ना. हा,
म्हणजे जेवढे तीर्थ आपण स्वतः मलिन केलेत ना तेवढे दुसऱ्यांनी केले नाही. खरंच सांगतो तुम्हाला, आपल्या तीर्थाचं आपण पावित्र्य राखलं नाही महाराज. पूर्वी जर तीर्थक्षेत्रावर जर गेलं ना तर आनंद वाटायचा. आता आनंद वाटत नाही. का? आपण तिथलं महाराज तिथं जाऊ जाऊ पाप करायला लागलो. जी पुण्य करण्याची भूमी आहे तिथं जाऊन जर पाप केलं तर काय होईल सांगा ना. मी नेहमी कीर्तनामध्ये कथेमध्ये सांगत असतो गावाकडे केलेलं पाप तीर्थक्षेत्रावर धुता येते. ऐका, हे तीर्थक्षेत्र आहे. हे कोणतं आहे? तीर्थक्षेत्र आहे. श्री क्षेत्र जाफराबाद. गावाकडे केलेलं पाप इथं धुता येते. कुठं? साधू संतांच्या दरबारामध्ये, श्री संत आश्रूबाबाच्या दरबारामध्ये. पण इथं केलेलं पाप कुठंच धुता येत नाही.